राहतं घर सिमेंट रोडमुळे काही फूट खाली गेलं. या समस्येवर तोडगा म्हणून राहत्या घराला धक्का न लावता चक्क जॅकच्या मदतीनं तब्बल 5 फूट उंच नेल्याचा आगळा वेगळा जुगाड नागपूरच्या मानेवाडा परिसरात करण्यात आला आहे. या आगळ्या वेगळ्या तंत्राची शहरात मोठी चर्चा रंगली असून या घराचे मालक आणि कामाचे कंत्राटदार यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी राहुल जोशी यांनी. सिमेंट रोडमुळे खाली गेलेली घरं ही नागपुरात मोठी प्रकर्षानं समोर येणारी एक समस्या लोकांना भेडसावत आहे. यावर मानेवाडा परिसरातील रोहित राखुंडे या तरुणानं एका आगळ्यावेगळ्या पद्धतीनं मात केली. ती अशी की जॅक आणि एक वेगळ्या जुगाडू तंत्रज्ञानाचे मदतीनं राहतं घर न पाडता तब्बल 5 फूट उंच उचललं. विश्वास बसत नाही ना, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ही काय पद्धत आहे आणि हा निर्णय त्यांनी कसा घेतला. रोहित, काय सांगाल की हा निर्णय तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने हा निर्णय घेतला आणि याचा शोध कसा लागला? ॲक्च्युली मला एक्झिस्टंट जो प्रॉब्लेम सुरू होता तो वॉटर लेवलचा प्रॉब्लेम होता. वॉटर लेवलमध्ये कसं आहे की जेव्हा पाऊस वगैरे यायचा त्यावेळेसला प्रॉपर ड्रेनेज नसल्यामुळे तो पाणीचं घरामध्ये राहायला प्रॉब्लेम सुरू झाला होता. आणि दुसरं प्रॉब्लेम असा होता की माझे आईवडील थोडेसे ओल्ड एज होत चालले, तर त्यांना खाली उतरायला चढायला वगैरे हा जो प्रॉब्लेम होता हाही एक येत होता. तर कसं आहे की हे जे आता तुम्ही बघून आले, जसं आता हे 3 फीटच्या जवळपास क्लॅम्प आलेला आहे, म्हणजे जो फॉलिंग डाऊन आहे हा 3 फूट आहे. 3 फूट म्हटलं तर हे चढणं उतरणं हे प्रॉब्लेमॅटिक होतं. आणि थोडंसं याच्यातून मला एक सोल्युशन काढायचं होतं किंवा आता हा एक तो मेजर इश्यू झालेला होता माझ्यासाठी. आणि माझा जसा इश्यू आहे तसा बाकी लोकांचा पण खूप इश्यू आहे ते की याच्यावरती काही सोल्युशन पाहिजे पाहून. तर जसं मी ऑल ओव्हर इंडिया फिरत राहतो, फिरता मला थोडंसं काही लक्षात आलं की एक लिफ्टिंग एक काहीतरी प्रोसेस असते. तर त्याच्यावर मग मी स्टडी करणं स्टार्ट केलं की नाही असं समजा हे जे एक्झिस्टंट घर आहे माझ्या आईवडिलाचं आहे, त्यांचे इमोशन त्या घरासोबत आहे, माझे इमोशन माझं लहानपण त्या घरामध्ये गेलेलं आहे. तर या घराला पाडून आपल्याला त्याच्यावरती काहीतरी दुसरं सोल्युशन काढायचं म्हणून मी याच्यावरती रिसर्च केलं. रिसर्च करण्यामध्ये मला हे लक्षात आलं की हे हाऊस लिफ्टिंग हा एक प्रकार असतो. तर त्याच्यावरती मग स्टडी झाली. स्टडी झाल्यावरती मग मला लक्षात आलं की नाही बा याला एक या पद्धतीने समजा हाऊस लिफ्टिंग आपली झाली तर आपलं एक्झिस्टंट घर जे आहे, माझे मेमरीज जे आहे म्हणजे पहिल्याच्या ते मेमरीज पण माझ्यासोबत राहतात. आईवडिलांचं जे त्यांनी जे मेहनतीने बांधलेलं घर आहे ते पण सेफली सिक्युअर्ड होऊन जाते. तर याच्यावरती हा एक जो पर्याय माझा काढण्यात आला की हाऊस लिफ्टिंग हा एक पर्याय काढला. आता तुमचं घर जे आहे ते 2 मजली आहे. 2 मजली घर बांधायचं म्हटलं तर कमीत कमी साधारणतः आजचा जो खर्च आहे ते 60 ते 70 लाखाचा सहज होईल. बरोबर. तुम्हाला किती खर्च आला आहे? मला हे जे आहे यांना जे माझं देण्यात आलेलं आहे ते एक 4 to 5 लाख रुपयापर्यंत माझं एक्सपेन्स यांचा झालेला आहे. बाकी जे मटेरियल आणि बाकी अदर एक्सपेन्सेस आहे तो वेगळा आहे. तो म्हणजे मोठामोठी एक 10 लाख पकडून चालूया आपण जरा. 8 ते 9 लाख रुपये 10 लाख रुपयाचं एक पकडून चालू आहे. डिपेंड आहे आपला कसं मटेरियल आपण यूज करतो. बिल्कुल. तर आपल्यासोबत आहेत या कामाचे कंत्राटदार. क्या नाम है आपका? मेरा नाम मुर्तजा हुसैन है और मैं KWJ बिल्डिंग लिफ्टिंग की तरफ से हमारा काम होता है. ये जो टेक्नोलॉजी है क्या कहेंगे उसके बारे में, कुछ जानकारी बताइए. ये टेक्नोलॉजी एक यही है और अपना थोड़ा ये 30-35 साल पुराना टेक्निक है ये. और कहीं ये अपना ये कोई बाहर का फॉरेन का नहीं है, अपना इंडिया का ही टेक्नोलॉजी है. और इससे कई लोग परेशान होते हैं, जैसे मकान में पानी भरता है और कई हाईवे पे मकान आ जाते हैं. PWD का काम होता है और उसमें हाईवे पे मकान हमारे आ जाते हैं तो उसमें तोड़ने की नौबत आ जाती है. तो उसको एक जगह से दूसरी जगह ले जाने का कार्य हम लोग करते हैं. और जिस मकान में पानी भरता है उसको 3 से 4 फीट 5 फीट जितना हाइट करना है उसको हम हाइट करके उसको कंप्लीट करके देते हैं हम लोग. मतलब ये पूरी तरह इंडियन देशी जुगाड़ है ऐसा कह सकते हैं? जी बिल्कुल देसी इंडियन है, ये फ़ॉरेन का नहीं है. तो इसमें आप जैसे ऊपर उठाते हैं तो बाकी घर के कंस्ट्रक्शन को वगैरह कुछ हानि नहीं पहुंचती? कोई हानि नहीं है, कोई स्क्रैच नहीं मकान में. जितना लाइफ मकान का पहले से होती है उससे अधिक और लाइफ इसकी बढ़ जाती है. चाहे हमारा 1 फ्लोर का अगर बिल्डिंग है, इसके ऊपर अगर 5 मंजिला आप फ्लोर बिल्डिंग बनाना चाहते हैं तो उसके नीचे हमारी बेस में कोई परेशानी नहीं आने वाली. ये एग्जैक्टली कैसे काम करता है? ये क्या एक बेसिक आप शॉर्टकट में कैसे बताएंगे इसको कि ये कैसे काम पद्धत है आपकी, तरीका क्या है?
तरीका जैसे यही है अपना, क्या नाम लोगे, जैसे अपना मकान जैसे पहले मट्टी निकाली जाती है और मट्टी निकाल के अपना उसमें थोड़ा थोड़ा काट के अपना जग फंसाया जाता है, फिर गाटर लगाया जाता है, फिर अपना उसको उठाना चालू करते हैं। ऐसे समस्या से अपना जो पीड़ित लोग हैं उनको परेशानी से अपना दूर करते हैं हम लोग। आपण पाहू शकता की कशा प्रकारे इथे नळ दिसत आहे, त्याचबरोबर वरती इलेक्ट्रिफिकेशन देखील दिसत आहे आणि वरती सोलर लागलेला आहे आणि पहिल्या मजल्यावर लोक अजूनही राहत आहे. लोक राहत असताना तेही इतर जे फिटिंग आपण बघतो आहे, सोलर असो, पाईपलाईन असो, इलेक्ट्रिफिकेशन असो, त्याला धक्का न लावता हे घर 5 फूट उंच उचलण्यात आलं आहे. एकंदरीतच जुगाडतंत्र म्हणा किंवा आपली युक्ती म्हणा, एक शास्त्रशुद्ध पद्धतीनं, एका आगळ्यावेगळ्या पद्धतीनं यावर मात केली आहे. त्यामुळे हे घर सध्या नागपुरात चर्चेचा विषय ठरला आहे. कॅमेरा पर्सन विलास खडसेसोबत राहुल जोशी, USN न्यूज, नागपूर.